त्या सेवकाला सांगतो, त्या सेवकाला सांगतो, त्या सेवकाला सांगतो, याची त्याची सलाह घेतो आणि आराम नाही झाला तर परत मग मार्गदर्शकाकडे जातो. माझ्या सेवकाला सांगणं एकच आहे, आपल्याला नाही समजलं, तुमच्या जर नियमावली दिली आहे आणि खरंच त्या नियमावली जर वाचलं ना तर कुणाकडे जायची गरज नाही पडत आणि त्याचं लिहिलंही आहे भावानं. तर अगर या नियमावलीनं अगर कोणी सेवक चालत असेल तर त्याला काटाहीसुद्धा रुतणार नाही, एवढं स्पष्ट दिलं आहे लिहून. तरी आपण त्या नियमावलीला बाजूला ठेवून देतो, कधी वाचत नाही, काय नाही आणि फक्त काय नाही, आपण सेवक किंवा मार्गदर्शक. थोडंसं काय झालं, या सेवकाला सांगा, त्या सेवकाला सांगा, त्या सेवकाला सांगा, त्या नियमात लिहिलं आहे, स्पष्ट लिहिलं आहे की ती दुःख असले तरी मार्गदर्शनाविषयी दुसऱ्याला कोणीही सांगू नका. काहून का दुरुस्त करणारा कोणीच नाही, दुरुस्त करणारा फक्त भगवंत आहे. फक्त मार्गदर्शक सल्ला देईल आणि सल्लेनंच त्या चाललं तर खरंच भगवंत सपोर्ट करते. बघा, अनुभव तर भरपूर आहे आणि मला पण वेळ नाही आहे, काहून का मला त्यागाचं आव्हान आहे आणि मला यायचं ठोठांबुरीला. आणि त्याने सांगितलं, सकाळी बोलले होते का या बा म्हणून. मी म्हणलो होतं का फोटो चाललो मी नागपूरला, फोटो आल्यावर मी जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला येईल, प्रयत्न करील. आणि थोडासा वेळ भेटला त्याच्यामुळे मी आलो आणि याच्यानंतर मला लवकर जायचं आहे म्हणून मी जास्त बोलत नाही आणि आपलं येतं 2 शब्द थांबवतो. सगळ्यांना माझ्या नमस्कार. धन्यवाद काकाजी. खूप सुंदर असं अनुभव आम्हा सेवकांसमोर आपण सादर केले आणि वेळात वेळ काढून या भगवत कार्याला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर बाबांच्या